मुंबईतील मेट्रो 2B मार्गावर चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे। 5.3 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यामध्ये या चाचण्या सुरू आहेत। चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा मुंबईकरांना मिळण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आज 16 एप्रिल याच दिवशी आशिया खंडातली पहिली रेल्वे धावली होती वाडी बंदर ते ठाणेच्या दरम्यान आणि याच दिवशी मुंबईकरांना देखील एक नवीन मेट्रो मिळणार आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरात धावणारी मेट्रो 2B या मार्गावरचा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाणार आहे। याच्या चाचण्या आजपासून सुरू केल्या जाणार आहेत। आपण माझ्या मागे पाहत आहे हेच ते मंडाले स्टेशन आहे आणि या मंडाले स्टेशनपासून ते डायमंड गार्डन स्टेशनपर्यंत जो पहिला 5.3 किलोमीटरचा टप्पा आहे त्या टप्प्यावर आता चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत। हा संपूर्ण मार्ग 18.59 किलोमीटर लांबीचा आहे। याच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा मुंबईकरांना वापरण्यासाठी त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। मंडाले इथे एकाच वेळी 72 मेट्रो गाड्या सामावून घेण्यासाठी 31 एकर जमिनीवर डबल डेकर कार डेपो बांधण्यात आलेला आहे आणि त्याच मंडाले स्थानकापासून आजच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत। या ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्यांमध्ये काही डायनामिक्स चाचण्या आहेत, काही स्टॅटिक चाचण्या आहेत, त्यामध्ये ब्रेकिंगच्या चाचण्या असतील, प्रवेग, सिग्नलिंग आणि दूरसंचारच्या देखील चाचण्या यामध्ये करण्यात येणार आहेत। आपण पाहताय हीच मेट्रो आहे जी सध्या मेट्रो 7 हा जो मार्ग आहे त्या मेट्रो 7 मार्गावर देखील धावत आहे आणि मेट्रो 2B हा जो मार्ग आहे तो खरं म्हणजे अंधेरी पश्चिम पासून सुरू होतो ते मानखुर्द पर्यंत येतो। मात्र अंधेरी पश्चिम पासून ते चेंबूर पर्यंतचा टप्पा हा दुसरा टप्पा असणार आहे। तो 2026 पर्यंत मुंबईकरांना लोकार्पित केला जाईल। पण त्याआधीच हा जो 5.3 किलोमीटरचा टप्पा आहे चेंबूरच्या डायमंड गार्डन पासून ते मानखुर्दच्या मंडालेपर्यंत हा टप्पा या वर्षाच्या अखेरीसपर्यंत मुंबईकरांना मिळणार आहे। त्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे। आधीच ज्या मेट्रो सुरू आहेत त्यामध्ये आता आणखीन एका मेट्रोची भर पडणार आहे। याचमुळे पूर्व उपनगरातलं जे ट्रॅफिक आहे किंवा पूर्व उपनगरामधली जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढण्यास खूप मोठी मदत होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।